आईला कसला स्ट्रेस आलाय ते चांगलंच माहिती आहे मला. तिची अशी अवस्था फक्त आणि फक्त त्या दया मामामुळे झाली. सारखा आईला प्रेशराईज करत असतोय तो, इमोशनली ब्लॅकमेल करतोय. आता त्याला मी सोडणार नाही. मी तुला आता जास्त प्रश्न नाही विचारणार. मला फक्त सांग, गुरुकुल मिशनचे रिपोर्ट्स कुठे ठेवलेत ते? माणूस झाल्याच्या लायकीचे नाही आहेत कोणी. मामा, कशासाठी करतोयस हे सगळं? काय हवंय तुला मला सांग. कॉलर सोड. अरे कॉलर सोड ना. अरे काय येडा बेडा झालास काय? कॉलर सोड. मामा, आवाज खाली. माझ्या घरात माझ्याशी या आवाजात बोलायचं नाही. खपून घेणार नाही मी. का त्रास देतोय साईला? तिला तिला ब्लॅकमेल करू काय मिळणार आहे तुला? अच्छा, काय बोलतोस हे? तुझं तुला तरी कळतंय का? हा, मी माझ्या लाडक्या ताईला ब्लॅकमेल करतो? हा, ब्लॅकमेल नको रे, नको. असले आरोप करू नकोस रे बाबा. ए, बस झाली हा तुझी नाटकं. आधीच डोकं खराब झालंय माझं. तुझ्यामुळे त्रास होतोय तिला. तू तिला ब्लॅकमेल करतोय. तिकडं तिकडे चक्कर येऊन पडली ती म्हणून. मला कसलं उलट विचारतोयस? हा, जी अवस्था झाली ना ताईची माझ्या, तुझ्यामुळं. कॉलर धरायचीच असेल ना तर स्वतःची कॉलर धर आणि स्वतःला जाब विचार. हे बघ मामा, काहीतरी फालतू बोलून ना अजून डोकं खराब करू नकोस माझं. फालतू? फालतू? तू त्या फालतू पुरीला घरात घेऊन बसलायस ना, त्याच्यामुळं माझ्या लाडक्या ताईची ही अवस्था झाली आहे. अरे त्या सावीचं नुसतं नाव जरी काढलं तर ताईच्या तळपायाची आग मस्तकात जाते, मस्तकात. आणि तू त्या सावीला माझ्या लाडक्या ताईच्या डोळ्यासमोर आणून नांदवतोस. हे बघ, मला जास्त बोलायला लावू नकोस. आणि डोक्यात फिट्ट करून ठेव, हे घर जरी मुजुमदाराचं असलं तरी ही खोली माझी आहे, माझी. आणि आता या खोलीतून जे काही केलंस ते परत करायचा विचार सुद्धा करू नकोस. नाहीतर मी विसरून जाईन तू माझ्या लाडक्या ताईचा मुलगा आहेस ते. आणि बघ, ताईची तुला एवढीच काळजी वाटते ना, तर तिच्या मनाला बरं वाटेल असं वाग. तिची सावी आहे ना, सावी, तिला हाकलून दे आणि माझ्या हिरा बरोबर लग्न मंडपात उभा राहा. नाहीतर ताईला तर फक्त चक्कर आली. उद्या नाही, काळजी घे ग ताई, काळजी घे. बघतीस ना ही माणसं कशी आहे. मामा, धैर्य. आईंना तुमची गरज आहे. प्लीज त्यांच्या जवळ थांबा. चला. आता लवकरच हे घर माझ्या लेकीचं होणार. आई तुला तिच्या बरोबर लग्न करायला लावलं तर बघच. दया दया म्हणतात मला, दया दया.
मामाला एवढी गुरमी कुठून आली हे शोधायलाच पाहिजे. त्याचं नेमकं काय सिक्रेट आहे ते लवकरात लवकर आपल्याला कळायला पाहिजे. ते जर एकदा कळलं ना तर तो आईला ब्लॅकमेल का करतोय ते सुद्धा कळेल आणि तिची मामाच्या जाळ्यातून सुटका करता येईल. तसं जर झालं ना तर माझी सुद्धा त्या हिरापासून आपोआप सुटका होईल. कधी कधी वाटतं देवानं ना खूप वेळ घेऊन बनवलंय तुला. ह्या घरानं तुला जर काही दिलं असेल तर फक्त आणि फक्त अपमान, त्रास, दुःख. आणि तू मात्र त्याच्या बदल्यात कायम माया, प्रेम आणि काळजी देत आलीस या घराला. आता जिची तू एवढ्या मनानं सेवा करतेस ना, नाहीतर तुला या घरात सून म्हणून काय, माणूस म्हणून सुद्धा स्वीकार केला नाही. कायम तुझ्या वाट्याला कसा त्रास येईल एवढंच बघितलंय फक्त. पण तू सावी, कधी कधी एकाचं चांगलं नशीब दुसऱ्यासाठी वाईट असतं. आपल्याकडे बघितलं की मला तेच झालंय असं वाटतं. का म्हणून माझ्या वाट्याला तू आणि तुझ्या वाट्याला मी यावं. तुझी इतकी सुंदर, निस्वार्थी, प्रेमळ, खरी मुलगी मला नाही वाटत मी डिझर्व करतो. एकशे एक. अरे देवा, यांचा ताप कमीच होईना की. काय म्हणतेस, माझ्यासोबत तुझ्या आयुष्याची गाठ जुळली. मला वाटतं त्या गाठीपायी तुझी मात्र फरफटच होती. तुला फक्त आणि फक्त त्रासच देतोय मी. का धैर्य, का करतोयस हे सगळं? सावी, तुझा जाऊन झोप, मी थांबतो आईजवळ.